नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी अविलास आडे. माहूर तालुक्याचा दुर्गम आणि डोंगराळ भाग असलेल्या मेंढकी परिसरातील अनेक वाडी तांड्यातील नागरिकांना आता स्वच्छ निरोगी पाणी स्वस्तामध्ये उपलब्ध होणार आहे. ही अभिनव योजना लवकरच या भागामध्ये कार्यान्वित होणार आहे. नांदेड जिल्ह्यामधल्या दुर्गम आणि डोंगराळ भाग असलेल्या माहूर तालुक्यातून अत्यंत सकारात्मक बातमी येत आहे. माहूर तालुक्यातील दुर्गम भागातील मेंढकी या गावामध्ये ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेऊन ग्रंथालय चळवळीचे महाराष्ट्रातील आधारवड नांदेडचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बीजी देशमुख यांनी जनतेला स्वच्छ निरोगी पाणी मिळावं म्हणून मेंढकी या गावामध्ये संत सेवालाल महाराज पाणी प्लांटची उभारणी केली. फक्त 5 रुपयामध्ये 20 लिटरची कॅन एका कुटुंबाला दररोज मिळणार आहे. 200 लोकांसाठी ही योजना असून प्रत्येक कुटुंबाची वार्षिक जवळपास 5,500 रुपयाची बचत याच्यातून होणार आहे. दूरदृष्टी ठेवून बीजी देशमुख सरांनी या दुर्गम आणि डोंगराळ भागामध्ये ही पाणी प्लांटची उभारणी केली. आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. त्यांच्या डोक्यामध्ये ही संकल्पना कशी आली, या भागातील कष्टकरी, शोषित, पीडित, वंचित, गरीब लोकांना अशा प्रकारे स्वस्तामध्ये पाणी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत, त्यांच्या नेमक्या काय कल्पना आहेत, त्या आपण जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याकडे या संदर्भाने चर्चा करणार आहोत. सर, ही जी मूळ संकल्पना आहे शुद्ध पाणी पिण्याची, दुर्गम भागातील लोकांना शुद्ध पाणी मिळावं अशी आपली संकल्पना आहे, नेमकी संकल्पना तुमच्या डोक्यात कशी आली? नमस्कार, मी बीजी देशमुख सध्या मेंढकी येथून जय सेवालाल कॉम्प्लेक्स सर्वे नंबर 67 या ठिकाणाहून बोलत आहे. मागच्या 3 वर्षापासून मी मेंढकी परिसरामध्ये आणि परिसरातल्या ग्रामीण भागातल्या जनतेशी जवळीकता साधण्याचा सातत्यानं प्रयत्न केलेला आहे. या प्रयत्नामधून माझ्या निदर्शनास जे दिसून आलेलं आहे त्या चिंतेनं मी समाजासाठी, गोरगरीब जनतेसाठी काही करावं या हेतूनं मी प्रेरित होऊन काही कामाला लागलेला आहे. उदाहरणामध्ये मेंढकी भागात असेल किंवा वानोळा भागात असेल किंवा अजून कुठल्या भागात असेल, जे काही ग्रामीण भागातलं विहिरीचं पाणी असेल, अजून नळाचं पाणी असेल, हे पाणी पिल्यामुळं लोकांना वेगवेगळे आजार होतात आणि त्या आजारामुळं आर्थिक संकटाच्या समोर जाताना या भागातला शेतकरी असेल, मजूर असेल, खूप अडचणीला सामोरं जात आहे. स्वच्छ निरोगी पाणी पिण्यासाठी लागणारा वर्षाअखेर खर्च 7,000पेक्षा अधिक आहे आणि तेवढा खर्च या भागातल्या ग्रामीण जनतेला, नागरिकाला परवडत नसल्या कारणानं ही गावची मंडळी जे जमल ते पाणी पिऊन आपलं दैनंदिन जीवन जगत आहेत. मी जवळून अनुभवलेलं आहे की या मंडळीला, या गावकऱ्यांना स्वस्ताचं पाणी, स्वच्छ पाणी मिळालं तर हे निरोगी होऊ शकतात, हा विश्वास मला आहे. आणि या विश्वासापोटी मी एक जय सेवालाल पाणी प्लांट कॉम्प्लेक्सच्या वतीनं एक ग्रामीण भागातल्या जनतेसाठी वर्षाअखेर किमान एका कुटुंबाचे 7,000 रुपये शिल्लक राहतील अशा हिशोबाची अशी कल्पना, अशी योजना मी तयार केलेली आहे. प्रत्येक कुटुंबाला दररोज 1 बॉटल 20 लिटर पाणी 5 रुपयाला देण्याची योजना मी जाहीर करत आहे आणि ती अंमलामध्ये 15 ऑगस्टच्या नंतर अंमलामध्ये आणणार आहे. यासाठी जनतेनं फक्त मला सहकार्य करावं, विश्वास करावा आणि विश्वासातूनच मी हे आपल्याला हा प्रोजेक्ट, ही योजना यशस्वीरित्या राबवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे.